नमस्कार. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार समारंभ. या समारंभासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, कुठल्याही परीक्षांचे निकाल लागले की त्याच्या पुढचे कार्यक्रम सुरू होतात ते गुणवंत विद्यार्थ्यांचे. मी आता मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो. पहिल्या 3 रांगा या 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आणि त्याच्या पाठीमाग किमान 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते. आपण 90च्या पुढे, ज्यांना 80-70 वाल्यांकडे बघून रडता येत नव्हतं, आणि ज्यांना 60-70% मार्क आहेत ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हटले 80-90 वाले एवढे, यांचा आधी होऊ द्या काय व्हायचंय, आधी यांचं होऊ द्या, मग आपलं काय करायचं ते आपण बघूयात. आता ज्यांना 80 ते 90% मार्क आहेत त्यातले काही पालक असं सुतक पडल्यासारखं तोंड करून बसलेले. त्यातल्या मी दोघांना बोलवलं. मी म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन काय घेतलंय? म्हटले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय झालं? म्हणजे 1 महिना आधी सांगत होतो. म्हटलं काही तर आकडा असेल. तेव्हा त्या पालकांनी सांगितलं आमच्या मुलाला 89 पॉइंट समथिंग काहीतरी मार्क पडले. आता मुलांना 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हते. आणि आई बापाला टेन्शन याचं होतं मुलाला 90 मिळू शकले नाही. केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. सताड डोळे उघडे ठेवून तुम्हाला समाजाकडे बघता आलं पाहिजे. समाजातले प्रश्न कळले पाहिजे. माणूस म्हणून आपल्याला आपली भूमिका समजली पाहिजे. माझा देश, माझा समाज, आजूबाजूचा परिसर, निसर्ग, अर्थकारण या विषयांवरती सातत्यानं आपण चिंतन केलं पाहिजे. मला काय करायचंय नेमकं माझ्या आयुष्यात याच्याविषयी कधीतरी विचार केला पाहिजे. आज इथं फक्त विद्यार्थी नाहीयेत, काही पालकही मला दिसतात. आणि म्हणून मला सांगायचंय की मूळ गुणवत्ता म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊ. आपल्या डोक्यात जे आहे ना गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज, केवळ त्या मार्कांमध्ये आपल्याला गुणवत्ता मोजता येणार नाही. मार्क मिळवणं ही एक छोटी प्रक्रिया आहे. त्याला अपेक्षित कौशल्य आत्मसात करणं, एक्झामचं एक तंत्र अपेक्षित असणं, आणि मग त्यातून मार्कांची बेरीज वजाबाकी, किती मार्क मिळवायचे, कोणती एक्झाम क्रॅक करायची, हे एक तंत्र आहे. पण केवळ एखादी एक्झाम क्रॅक करणं एवढं फक्त शिक्षणाचं उद्दिष्ट नाही. तुमचं जगणं शिक्षणातून समृद्ध होतं का ही भूमिका खरं तर शिक्षणाची. तुम्हाला एक गंमत सांगतो, नीट ऐका. एक आजी होत्या. त्या आजींच्या घरासमोर एक सुंदर बाग होती. आणि ती बाग आजींनी फुलवली, वाढवली, खूप काळजी घेतली त्या बागेची. जपायच्या त्या बागेला, प्रेम होतं त्या प्रत्येक झाडावर, पानावर, फुलावर. आणि आजी एकदा आजारी पडल्या. आजारी पडल्यानंतर आजीला एवढी काळजी वाटायला लागली. आजीला काळजी याची नव्हती मी आजारपणातून बरी होईल की नाही, माझं काय होईल पुढे, माझ्याकडे कोण बघेल, याची काळजी आजीला नव्हती. आजारपणात आजीला काळजी एकच होती, माझं जर काही झालं तर या बागेचं कसं होणार, इथली झाडं, पानं, फुलं यांचं कसं होणार. आणि मग या काळजीमध्ये डॉक्टरांचेही उपचार आजीवरती चाले नसे झाले. डॉक्टरांनी मुलाला सांगितलं मला कळत नाही, आजार तर इतका गंभीर नाहीये, पण आजीनं कसलं तरी टेन्शन घेतलंय. पोराने विचारलं आई काय टेन्शन घेतलंय तू? तेव्हा ती आजी म्हटली राजा मला बाकी कसलं टेन्शन नाही,
पण ही बाग अरे कोण बघेल तिच्याकडं? मी एवढा जीव लावला, एवढं प्रेम केलं. हे आई एवढंच आहे ना, उद्यापासून सकाळी उठल्याबरोबर मी बागेत जाईल आणि संध्याकाळी थेट घरी. काय काळजी घ्यायची ती मी घेईन. त्या पाना फुलांवरती तू जसं प्रेम केलं तसं मी पण करेन. तू बरी तर हो. आईला इतकं बरं वाटलं की अरे झाडांची काळजी घेणारं कोणीतरी मिळालं. 2-4 महिने निघून गेले. आई आता बरी झाली आणि बरी झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं असेल? पोराला घेऊन बागेमध्ये गेली आणि बघते तर काय, एक झाड आता नीट राहिलेलं नव्हतं. पानं नाही, फुलं नाही, काय नाही, सगळ्या बागेची नासाडी झाली. ती आई पोराला म्हणली, राजा सकाळी 7 ला उठून बागेत जायचा, थेट संध्याकाळी घरी यायचा, बाग गेली कशी? म्हणलं आई तू सांगितलं होतं ना बागेची काळजी घे, इथल्या पाना फुलावर झाडावर प्रेम कर. आई मी खूप काळजी घेतली. सकाळी 7 ला येऊन बसायचो, थेट संध्याकाळी जायचो. इथलं पान ना पान मी पुसून घेतलंय. इथल्या फुलाला मी जवळ घ्यायचो, कुरवाळायचो, त्या झाडांचं चुंबन घ्यायचो, त्या झाडाला मिठी मारायचो. तू जितकं प्रेम माझ्यावर करते नाही तसंच प्रेम या पाना फुला झाडांवरती मी केलं. पण तरी झाडं गेली, मला कळलंच नाही ती कशी गेली. आईनं जवळ घेतला आणि सांगितलं, राजा पानं फुलं नंतर येतात, आधी जीव मुळांना लावावा लागतो. मुळं एकदा घट्ट झाली की पानं फुलं येतीलच की. ते तुम्हाला पडलेले मार्ग म्हणजे झाडाला आलेली फळं आहेत. ती फळं येतील, पण समृद्ध आयुष्य जगण्यासाठी मुळांना खतपाणी आपण घालतो का? चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कारांचं, माणूस म्हणून त्यांनी चांगलं जगावं याच्यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण काही वेगळे प्रयत्न करतो का? पोरांनी फक्त पुस्तकं वाचायची, एक्झाम द्यायची, मार्क मिळवायचे, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर, अमुक एखादं पॅकेज आणि संपला विषय. इतकं शिक्षणाचा अर्थ नाहीये. पोरांना निसर्ग कळला पाहिजे, सामाजिक ऐक्य कळलं पाहिजे, पोरांना समाजातले प्रश्न कळले पाहिजे. आणि मुळात 2 मार्क एखाद्या विषयात कमी पडले तरी चालतील, पण पोरांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये प्रेम आणि हृदयामध्ये वात्सल्य जिवंत असलं पाहिजे. काय परिस्थिती, बदलापूरची घटना घडली, रोज नवनवीन घटना घडतात. कुठे कमी पडतो आम्ही? पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली, 2,500 किलो ड्रग्ज सापडले. जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून समजलं जातं त्या पुण्याची अवस्था आहे. मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, सावित्रीबाई फुले किती त्रास सहन केला. पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली. 2 साड्या, मी आल्याबरोबर विचारलं तुम्ही सगळ्याजणी आज सगळ्या साड्या ठरून आलात? 2 साड्या घेऊन जावं लागत होतं शिकवायला निघाल्या सावित्रीबाई. लोक रस्त्याने जाऊ देत नव्हती. किती संघर्ष, आणि हा सगळा संघर्ष कुणासाठी सहन केला? माझ्या येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना चांगले संस्कार मिळावेत याच्यासाठी हे सगळं सहन केलं. आणि आता शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, शाळा कॉलेजांची उपलब्धता आहे, आई वडील फीस भरायला तयार आहेत, पोरांनाही चांगले मार्क पडतात. पण पोरं जर नको त्या गोष्टींच्या मागे जर भरकटत असतील, त्यांना जर आम्ही चांगला संस्कार आणि विचार देऊ शकलो नाही, नेमकं शिक्षणाचं उद्दिष्ट काय? महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे, आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. विद्यार्थ्याचं ज्ञान समाजाच्या हिताचं आहे का, हा प्रश्न आपण त्याला वारंवार विचारला पाहिजे. इथं अनेक महिला आहेत. मला सांगा, दूधवाला जर तुमच्याकडे दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दुधाच्या मापाकडे. ते पण आपलं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होती. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. दुसरी धार त्यानं ओतली का? बघा, पैशाच्या बदल्यात तर पहिलं माप त्याला द्यावंच लागणार आहे, पण वरतून एक स्वखुशीनं धार पोहोचतो का याच्याकडे आपलं लक्ष असतं. शिक्षकांना सिलेबस कंप्लीट करावा लागेल, एक्झामच्या वेळेस पोरांची आधी तयारी करून घ्यावी लागेल, हे सगळं करावंच लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी, त्यांच्या जडणघडणीसाठी काही वेगळी धार आपण ओततो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण त्यांच्याशी कधी संवाद साधतो का? मला वाटतं
या गोष्टींकडे माणूस म्हणून आमचं लक्ष असलं पाहिजे. पोरांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांच्या संस्कारांची काळजी घ्या, पोरांचे टिफिन चेक करा. मध्यंतरी एक प्रयोग राबवला, शहरातल्या काही मोजक्या शाळांमधल्या पोरांचे टिफिन चेक केले. काय होतं टिफिनला? मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट बहुतांशी पोरांच्या डब्याला होते. आणि आमच्या पोरांचं पाठ आहे, अ जीवनसत्वाच्या अभावी काय होतं, ब जीवनसत्वाच्या अभावी काय होतं, यात त्यांना पैकीच्या पैकी मार्क आहेत. मी म्हणतो पोराच्या बरोबरीने आईला पण हे सांगावं लागेल, अ जीवनसत्वासाठी काय दिलं पाहिजे, ब जीवनसत्वासाठी काय दिलं पाहिजे. साहेब, आम्ही पुण्यात शिकायला गेलो, आई नगरवरून जेवणाचा डबा पाठवत होती हो पुण्याला. सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा येत होता. 6 वाजता तर आईने दिला असेल, 6 वाजता जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चुटकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवला. आणि डबे फडक्यात यायचे पूर्वी, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. काय मजा होती हो. मला वाटतं की सगळं समृद्ध करण्याची ताकद, तो संस्कार, तो विचार आम्ही आमच्या लेकरांना देतो का? आणि मला कधीतरी भीती वाटते, अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात, तिकडच जाण काय खायचे ते. इथपर्यंत येऊ देऊ नका. आपल्या मुलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. किशोरवयीन मुला मुलींसोबत बोला, त्यांच्यामध्ये होणारे बदल योग्य पद्धतीने त्यांच्यासोबत मांडा. आता तर गरज आहे, मुलींना चांगले स्पर्श, वाईट स्पर्श याची जाणीव करून द्या. त्यांना समाज कळला पाहिजे, आपल्याकडे कोण कोणत्या नजरेनं बघतंय, कोणत्या स्पर्शाचा काय अर्थ आहे, हे मुला मुलींना कळायला हवं. याच्यासाठी आता आपण पुढाकार घ्यायला नको. बरं, आमच्या आईला काळजी असते मुलीची, पण तिला बिचारीला समजत नाही मी कोणत्या भाषेत माझ्या मुलीशी बोलू, कोणत्या भाषेत तिच्यासोबत संवाद साधू. ज्यांना हे कळतं त्यांनी या मुला मुलींसोबत बोललं पाहिजे. समाज बदलतोय, बदलत्या समाजानुसार आम्हाला आमच्या लेकरांना काय विचार, काय संस्कार आणि कोणता संघर्ष त्यांच्या वाट्याला येणार आहे, त्याच्यासाठी लढण्याची, त्याच्यासाठी 2 हात करण्याची ताकद आम्ही त्या लेकरांमध्ये निर्माण करतो का? मला वाटतं याचा विचार व्हावा.